मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? छानच असाल अशी मी अपेक्षा करते. तुम्हाला व तुमच्या गोड परिवारात 7 दिवस आनंदात जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मित्रांनो, आपल्यासमोर स्वामींचे 3 फोटो आहेत. आता स्वामींच्या या सारखेच हे फोटो आहेत. सगळ्यात महत्त्वाचे, स्वामींच्या या अस्तित्वाला स्वामींच्या फोटोपेक्षा स्वामींच्या अस्तित्वाला महत्त्व आहे. आपण जर आपले डोळे बंद केले तर स्वामींची कोणतीही मूर्ती असो, ही स्वामींच्या पादुका असो, स्वामींचे हे सगुण रूप आपल्या डोळ्यामध्ये हे येते. सर्वस्वी स्वामी हे एकच आहेत आणि स्वामी हे वेगवेगळ्या रूपात लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला दर्शन हे देतातच. मित्रांनो, जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले, कारण स्वामी प्रकट दिनानिमित्त स्वामींच्या कुठल्याही मूर्तीला स्पर्श करा, स्वामी तुमचं भाग्य सांगतील आणि तू जे देवाकडे मागत आहेस ना, ते तुला नक्की मिळेल. हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण तुमच्यासाठी असलेली खूप चमत्कारिक गोष्ट तुम्ही गमावू शकता. जर तुम्ही या गोष्टीवर सहमत असाल तर स्वामी मी तुमचं बाळ आहे असे कमेंट्समध्ये नक्की लिहा. कारण जर तुझा देवावर विश्वास नसेल तर कृपया हा महत्त्वाचा व्हिडिओ दुर्लक्ष कर आणि तुझं काम लोकांसाठी आहे. कारण तो फक्त खरा विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी आहे. कारण देव कुणावरही जबरदस्ती करत नाही. बाळा, दुर्लक्ष करू नको. स्वामी शक्ती तुला मदत करायला आली आहे. याचा अनुभव घे. देव आज तुला सांगत आहे, पुढील 5 मिनिटात तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलू शकते. तुम्ही हा व्हिडिओ वगळण्याचा प्रयत्न केलात, तुम्ही माझ्याकडून काही महत्त्वाचे आशीर्वाद गमवाल. मी स्वार्थी देव नाही रे बाळा. हा स्वामी प्रकट दिनापर्यंत तुमची कोणतीही इच्छा असो ती मी पूर्ण करेन. यासाठी तुम्ही मेहनत करा, कष्ट करा, स्वामी नामांचे नामस्मरण मुखात ठेवा. त्यामुळे पुढच्या 6 महिन्यात तुम्ही धनवान व्हाल, श्रीमंत व्हाल. पैसा तुमच्याकडे पाण्यासारखा खेचला जाईल आणि तो दररोज वाढत जाईल. कारण मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, कधी शांत राहणे आणि काहीही न बोलणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे. सर्व काही माझ्या हातात सोडा. आणखी तुमचा एकही मिनिट काळजीत घालवू नका. कारण मित्रांनो, देव असे म्हणतो, तुमची काळजी मला द्या, मी त्यांची काळजी घेईन. बाळा, जिथे देवाचे अस्तित्व आहे तिथे आनंद आहे. जर तुम्हाला खरा आनंद मिळवायचा असेल तर स्वामींच्या पाऊलखुणांचे अनुसरण करा. देव म्हणतो, जर मी आकाश आणि पृथ्वी 6 दिवसात निर्माण केली आहे ना, तर मी एका दिवसात तुमचे जीवन सहज बदलू शकेल. लवकरच योग्य वेळ आल्यावर मी तुमची सर्व संकटे संपवणार आहे. तुम्ही माझ्या संकेताचे अनुसरण करा आणि आपल्या वाढीशी अधिक सुसंगत राहा. जे घडते आहे त्यावर विश्वास ठेवा. तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी कशा आहेत, कुठल्या गोष्टी चांगल्या आहेत हे माहीत करून घ्या. मित्रांनो, देव असे म्हणतो की जे चांगले आहे ते पहा आणि रात्रंदिवस त्याचे वर्तन करा. सकारात्मक गोष्टी निवडा. बाळा, मी तुझ्यावर प्रचंड प्रेम करतो. तू माझे बाळ आहेस हे विसरू नकोस आणि भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, जरा धीर धर. योग्य वेळ आल्यावर सर्व काही ठीक होईल. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? कारण देव म्हणतो, कोणीतरी येत आहे जे तुझ्या आयुष्यात प्रकाश आणि आनंद आणेल. देव म्हणतो, आणि वेदना संपत आहेत. आता तुझ्या वेदना संपणार आहेत आणि मी त्या उघडणार आहे. आणि ज्याची तू वाट पाहत आहेस ना आणि ती प्रार्थना करत आहेस ना, मी तुझ्या आयुष्यात ती ओतणार आहे. प्रेम, समृद्धी, नवीन संधी तुझ्या मार्गावर येत आहेत. इतिहासाने हे सिद्ध केले आहे, जे अशक्य कल्पना करण्याचे धाडस करतो तेच मानव मर्यादा तोडतात. देव म्हणतो, किती चांगल्या गोष्टी येत आहेत याची तुला जाणीव नाही. जो कल था उसे भूल कर तो देखो, जो आज है उसे जी कर तो देखो, आने वाला पल खुद ही सवर जाएगा. तुम्ही अजून तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस जगला नाहीत. प्रयत्न करा, कष्ट करा, प्रामाणिक राहा आणि त्याचबरोबर शरीराची काळजी घ्या, आराम करा, हा आशीर्वाद प्राप्त करा. जर तुमच्या देवावर विश्वास असेल ना, तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ असे जरूर लिहा. मी इथेच आहे, घाबरू नकोस, माझ्यापासून दूर पळणे थांबव, मी तुमच्यावर प्रेम करतो. तुमच्या देवावर विश्वास असेल तर कमेंट्स करा. नवीन वर्षात काहीतरीचा श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त किंवा नवीन वर्षात गुढीपाडवा म्हणजे आपले नवीन वर्ष चालू होते. काहीतरी नवीन वर्षात चांगले घडणार आहे. चांगली बातमी, चांगला काळ, चांगले आरोग्य आणि अनेक आशीर्वाद देव देणार आहे. विश्वास ठेव. तू मागशील आहे त्यापेक्षा मी तुला भरपूर देईन. ज्यावेळी तुझे अंतःकरण शुद्ध व खरे असते तेव्हा प्रत्येक गोष्ट तुझ्या बाजूने होईल, हे मी खात्रीने सांगत आहे. बाळा, आज तुमचा भाग्याचा दिवस आहे. नवीन वर्षाला गुढीपाडवा, नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. स्वामी प्रकट दिनानिमित्त तुला कोणत्याही
योग्य कोणतीही मी तुला ज्या पापातून वाचवणार आहे, तुझ्यावर कोणते संकट येणार आहे त्या संकटापासून मी तुला वाचवणार आहे. त्या गोष्टीकडे परत जाऊ नको. मी तुझ्यावर प्रेम करतो. नोकरीच्या उत्तम संधी प्राप्त होतील. देव म्हणतो, माझ्या बाळा मी तुला मदत करण्यासाठी आलो आहे, हे विसरू नको. देव नेहमी सर्वत्र उपस्थित असतो आणि तो नेहमी प्रत्येकाला स्वतःमधील देव शोधण्याचा प्रयत्न करत असतो. बाळा, देव म्हणतो, तुम्ही जर हे पाहत असाल तर तुम्हाला एका मिनिटातच त्याचा आशीर्वाद मिळणार आहे. तुम्ही या नवीन स्वामी प्रकट दिनापर्यंत तुम्हाला कोणती तरी आनंदाची गोष्ट तुमच्या घरी घडणार आहेत. आनंदाचे संकेत तुम्हाला काही जाणवतील. असे चमत्कारिक गोष्टी तुमच्या बाबतीत घडतील. बाळा, या नववर्षाची सुरुवात तुझ्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. तुझे नशीब चमकणार आहे. फक्त ही एक गोष्ट लक्षात ठेव, आजूबाजूचे लोक बोलायचे कमी होऊ लागले की समजावे आपली प्रगती आता त्यांना सलू लागली आहे. तुमचे मानसिक संतुलन बिघडवण्यासाठी काहीही कुरापती काढून तुमच्याशी भांडण्याचा प्रयत्न करतील, कारण त्यांनी काहीच उद्योग नसेल केले, कारण स्वतःची प्रगती होत नसल्याची खंत त्यांना झोप लागू देत नसेल, म्हणून ते शेजाऱ्यांना त्रास देऊन खोटा आनंद मिळवतात. तरीही त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपली प्रगती आणखीन कशी वाढवली जाईल याकडे तू लक्ष दे. कारण मित्रांनो, बाळा, अशा काही गोष्टी असतात की आपण कोणतीही गोष्ट जेव्हा करायला जातो ना, त्या गोष्टीमागे अनेक संकटे येत असतात. कोणतीही गोष्ट आपल्याला सहज उपलब्ध होत नाही, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. पण प्रयत्नाला परमेश्वराचीही जोड लागते. त्यामुळे सतत आपल्या मनात नामस्मरण करा मित्रांनो, कारण नामस्मरण ही अशी गोष्ट आहे, स्वामींचे नामस्मरण करा की कोणत्याही मनात वाईट विचार येत नाही, टेन्शन येत नाही. त्यामुळे आपण आपल्या प्रगतीपथावर पोहोचू शकतो. कोणतीही गोष्ट आपण शक्य करू शकतो स्वामींच्या आशीर्वादामुळे. आयुष्य कोणासाठी थांबत नाही मित्रांनो, फक्त आयुष्य जगण्याची कारणे बदलतात. सर्व प्रश्न सोडून सुटत नाही, काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटतात. मित्रांनो, तुमचं आयुष्य खूप वैभवशाली आहे. त्याला फक्त लक्ष्मी म्हटलं की जसा तुम्हाला फक्त पैसा दिसेल तशा स्वरूपात पाहायचा प्रयत्न करू नका. वैभवशाली याचा अर्थ विपुलता. या दृष्टीने जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा खरंच त्या अलौकिक शक्ती तुमच्यापर्यंत येण्याचा मार्ग तुम्ही मोकळा करता. ज्याने तुम्हाला तुमच्या आयुष्यातील वाईट वळणावर किंवा कधीतरी तुमची मनस्थिती ठीक नसताना ज्यांनी तुमच्याशी संवाद साधला, अशा व्यक्तींना कधीच एकटं सोडू नका, विसरू नका. त्याचप्रमाणे ज्याने खरंच तुम्हाला फक्त त्यांच्या स्वार्थासाठीच आठवणीत ठेवलं, अशापासून 4 कोस दूर राहा. तुम्हाला ज्याप्रमाणे शक्य आहे त्याप्रमाणे त्यांच्यासाठी मदत पाठवा, मदत करा. परंतु आज तुम्ही जे आहात यासाठी तुम्ही कठीण परिश्रम घेतले आणि त्या कठीण परिश्रमात ते लोक तुमचा भाग नव्हतेच. आणि आज जेव्हा तुम्ही सक्षम आहात तेव्हा मात्र त्यांना ती यशाची शिडी चढून वर आलेले तुम्ही दिसत आहात. त्यामागचे तुम्ही त्यांना कधीच माहीत नव्हते किंवा त्यांनी माहिती करून घेण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही. आता अशासाठी पुन्हा त्या यशाच्या पायऱ्या खाली उतरून येणं हे तुम्हाला अशक्य आहे. हे जमणं हे अशक्यच होणार आहे, हे आम्ही जाणतो. त्यामुळे खरंच जे तुम्हाला शक्य आहे ते तुम्ही नक्कीच त्यांच्यासाठी करा. पण स्वतः पुन्हा त्या आधीच्या जागेवर येऊन बसू नका, कारण योग बदलतात, वेळ बदलते, काळ बदलतं आणि तुमचं आयुष्य पुढे सरतं त्याप्रमाणे मार्गक्रमण ठरते. शेवटी सगळे इथेच सोडून जायचं आहे, परंतु आपलं समाधान हे स्वतःसोबत कायम राहतं. आपलं कर्म पुढच्या जन्मातसुद्धा तुमच्याबरोबर चिकटूनच येतं. ह्या सगळ्या गोष्टींचा तपास करून आज आपण काय आहोत आणि कशामुळे घडलो आहोत याची नोंद स्वतःकडेच हवीत. आयुष्य नुसतं पुढे ढकलू नका, ते खऱ्या आनंदाने आणि विपुलतेने मध्ये जगायला शिका. मित्रांनो, स्वामींशी मनोमन संवाद मार्गदर्शन करा. आणि मित्रांनो, गुरुकृपा म्हणजे काय असते माहिती आहे का? स्वामींशी तुम्ही मनोमन संवाद साधा, स्वामींशी बोला, कारण आयुष्यात येणारे अनेक संकटे आपल्या नकळत टळून जातात. ते टळलेले संकट म्हणजे गुरुकृपा, स्वामींची कृपा असते. मित्रांनो, प्रत्येक गोष्टीला आपण कष्ट करतोच, कष्टाचे चीज हे आपल्याला मिळतेच, पण कष्टाबरोबर परमेश्वराची सुद्धा साथ हवी. कारण गाडीवरून जाताना कुणाचा धक्का लागून पडता आपण स्वतःला सावरतो, ते सावरणे म्हणजे गुरुकृपा असते, गुरूंचा आशीर्वाद असतो. एक वेळचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले 2 वेळचे पोटभर जेवण म्हणजे ती असते स्वामी कृपा. कोसळलेल्या दुःखरूपी डोंगराला पेलण्याची जी ताकद असते ना, आपल्यात निर्माण झालेली असते ना, ती ताकद म्हणजे स्वामी कृपा. आता सर्व संपलं असं वाटत असताना पुन्हा उठून विश्वास निर्माण करण्याची नवी उमेद जेव्हा येते ना, ती म्हणजे स्वामी कृपा. अडचणीमध्ये सर्व साथ सोडून गेले असता तू लढ
आणि आम्ही आहोत सोबत, हे गुरुबंधूचे शब्द म्हणजे स्वामी कृपा. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना तेथूनच हवेत ना उडता पाय जमिनीवर ठेवणे म्हणजे स्वामी कृपा. आपल्याला आपलीच व सद्गुरूंची, स्वामींची भेट घडवून देतात तीच खरी स्वामी कृपा. आयुष्याच्या प्रत्येक वेळी जेव्हा शून्यावरून म्हणजे अंधारातून प्रकाशाचा मार्ग दाखवतात तीच असते स्वामी कृपा. कारण स्वामी असे बऱ्याच गोष्टी आपल्या बाबतीत घडतात की स्वामींची ही कृपा. वाईटांची संगत, स्वामी आपल्याला सांगतात की वाईटाची संगत माणसाला लगेच भेटू शकते. या युगात ते सोपं आहे आणि जर का तू अशा संगतीत आहेस तर तुला पुरेपूर माहीत आहे की तू चुकीचा आहे आणि जे तुला हात देत आहेत त्यांना तुला या दलदलीतून बाहेर काढायचं आहे. त्यांना तू वाईट म्हणून इतरांसमोर उभा करत आहेस. मला सांग, केव्हा ना केव्हा तू आरशासमोर पाहतोस तेव्हा तुला तुझ्या डोळ्यात नजरेला नजर मिळवता येते का? तेव्हा कुठेतरी मनामध्ये सलतं का तुझ्या की तू योग्य वागत आहेस का? तुला असं वाटतं का मी खरंच समोरच्या व्यक्तीचा भरपूर अनाठाई फायदा घेत आहे? हे सगळं जर का तुला वाटत असेल तर खरं तर तुझ्या मनाला शुद्धीकरणाची गरज आहे. आणि शहाणा असशील तर ऐक, माझं जे तुझ्या चांगल्यासाठी तुझ्यासोबत उभे राहू शकतो त्यांची साथ दे. त्यामुळे तू आयुष्यात पुढे जाणार आहे. जो व्यक्ती तुझ्या पडक्या काळात तुला हिणवतो आहे, तुला त्रास देत आहे आणि तुला जास्तीच्या 4 वाईट गोष्टी शिकवत आहे, तो तुझा खरा कधीच नाही, हे लक्षात ठेव बाळा. या सगळ्या गोष्टीमुळे तुला पुढे स्वतःचा अहंकार सोडून जर का जे तुझे सच्चे आहेत आणि ते लोकसुद्धा तुला माहीत आहेत कोण तुझे सच्चे आहेत त्यांना जवळ कर. यात तुझं हित आहे. कोणी विचारलं आयुष्यात काय गमावलं आणि काय मिळवलं, तेव्हा सरळ सांगा की जे गेलं ते माझं नव्हतं, जे मिळालं ते स्वामींनी माझ्यासाठीच ठेवलं होतं. जिथे मी जास्त काही मागत नाही आणि स्वामी मला कधीच कमी पडू देत नाहीत, हे लक्षात ठेवा. कारण मित्रांनो, स्वामी असे म्हणतात, जीवनात कोण कधी येणार आणि कोण कधी जाणार हे समजा वरती बसलेला तोच ठरवतो रे. कारण ते स्वामीच ठरवतात. कारण स्वामी आपल्याला म्हणतात की होय पोरा, आम्ही ठरवतो सर्व, पण काय असतं तुम्हाला जेवढे आयुष्य लाभलं आहे ना, तुम्ही ते आयुष्य कसं घालवता यावर सगळे अवलंबून असतं रे बाळा. म्हणून जीवनात आला आहेस ना तर चांगले कर्म कर, कोणाला काही त्रास होईल असे वागू नको, सर्वांच्या मदतीसाठी धावून जा, आनंदाने आयुष्य जग. शेवटी जाताना आपल्याला आपले कर्म चांगले ठेवायचे आहे. तुमच्यातील असलेला चांगुलपणा, तुम्ही इतरांना दिलेली चांगली वागणूक, तुम्ही केलेले पुण्य. म्हणून म्हणतोय आनंदात राहा, दुसऱ्यांना आनंद द्या. मी म्हटलं स्वामी आई तू म्हणतेस ते एकदम बरोबर आहे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा. आणि पुढे असेही म्हटलं आहे, नको डगमगू असे तू असे बाळ त्याचा. असे काय स्वामी? परत हसून हा म्हणून हसले स्वामी व म्हणाले, होय रे बाळा, तू म्हणतोय ते बरोबर आहे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, हे बरोबर आहे. नको डगमगू असे बाळ त्याचा, हे देखील तेवढेच बरोबर आहे. कारण जो माझा बाळ आहे ना, त्याला कसली भीती सांग बरं. जरी माझ्या बाळाला मृत्यू निश्चित असला तरी त्याचे रक्षण करता मी आहे. हो, नाही अडवू शकत आम्ही कोणाचा मृत्यू, कारण विधीच्या नियमात आम्ही बदल करू शकत नाही. पण जेव्हा माझं बाळ संकटात असेल तेव्हा मी नक्की त्याच्या मदतीला धावून जाणार. जेव्हा माझ्या बाळाची वेळ त्या जीवनातून जाण्याची येईल त्यावेळेस मी त्याला त्या जीवनातून जाऊ देणार नाही, खूप अडवण्याचा प्रयत्न करणार. बाळ तू फक्त आमच्या सेवेत राहा, आम्ही बघतो काय करायचं ते. मी जरा डोळ्यात पाणी आणून, होय स्वामी तुम्ही माझ्यासोबत असताना मी नाही भीत कुणाला किंवा संकटांना. स्वामी एकच इच्छा आहे, मी आयुष्यभर तुमच्या सेवेत राहावं आणि मृत्यूला शरण जाताना माझा देह आपल्या मांडीवर पडावा. स्वामी शांत होऊन काही बोललेच नाही, फक्त जाताना फक्त हेच म्हणून गेले की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वतःचं जीवन ही एक अनमोल भेट आहे मित्रांनो. आपल्या भविष्याविषयीच्या आपल्या आशाच आपल्या गती देतात. जर तुमची इच्छाशक्ती जबरदस्त असेल ना तर जबरदस्त चमत्कार घडतातच. दुःखाला दिवस रात्र तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका. तू कोणाचं वाईट चिंतू नको, कारण स्वामींचे हे वचन कायमस्वरूपी लक्षात ठेवा मित्रांनो. तू कोणाचं वाईट चिंतू नको, तुझं कधी वाईट होणार नाही. तू कोणाला दुखवू नको, तुला कोणी दुखवणार नाही. तू कोणाबद्दल वाईट बोलू नको, तुझ्याबद्दल कोणी वाईट बोलणार नाही. तू कोणाला फसवू नको, तुला कोणी फसवणार नाही. तू कोणाला उपाशी ठेवू नको, तू कधी उपाशी राहणार नाही. सेवा करीत राहा, सेवा करायला प्रवृत्त कर, तुला मी कधी एकटं पाडणार नाही. कारण नामस्मरण हे भगवंताच्या उपासनेचे काय होते माहिती आहे का? प्रारब्धाची तीव्रता कमी होते, समाधान मिळते. देवाचे नाव जर आपल्या मुखात घेतले
तर आपल्याला समाधान मिळते, वास्तू शुद्ध होते, प्रारब्ध भोगण्याची क्षमता वाढते, घरात सात्विकता पॉझिटिव्हिटी निर्माण होते, सांसारिक अडचणी कमी होतात, प्रेमभाव निर्माण होतो, घरात भगवंताचा वास राहतो, काळजी मिटते, भीती जाते, संकटाला सामोरे जाता येते, स्वभावात गोड बदल होतो, आपल्या गरजा कमी होतात, आपल्या सत्वगुणात जलदगतीने वृद्धी होते, सद्गुरूचा म्हणजे स्वामींचा आशीर्वाद आपल्या साधनेमध्ये सतत आपल्या मस्तकी असतो, अखंड अनुसंधानानुसार भगवंताची भेट होते. कारण मित्रांनो, कोण नट तर राग मानू नका, कारण बाग फुलवण्यासाठी माळी आवश्यक असतो, नाहीतर बागेचे जंगल व्हायला वेळ लागत नाही. शून्यातून विश्व निर्माण करणारी व्यक्ती तुम्हाला खूप काही शिकवेल आणि त्या ज्ञानाचा उपयोग करून तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी नवे निर्माण करू शकता. जे नवा विचार देतात ते गुरु, जे नवीन दिशा दाखवतात ते गुरु, जे स्वाभिमान शिकवतात ते गुरु. विश्वास गुरूंवर ठेवा, इतर लोकांवर नाही, आपल्या स्वामींवर ठेवा. जर तुम्ही अडचणीत असाल तर आपले स्वामी तारतील, एकटे असाल तर स्वामी सांभाळतील आणि मार्ग सापडत नसेल तर तोही स्वामी दाखवतील. गुरु आणि चांगले रस्ते हे एकसारखेच असतात मित्रांनो. ते स्वतः जिथे असतात तिथेच थांबतात, पण दुसऱ्यांना मात्र इच्छित सही नक्कीच पोचवतात. चांगले वाईट कधीही अचानक घडू शकते, पण स्वामींच्या सेवेत नित्य राहा. दिवस कसंही असो मित्रांनो, पण त्या दिवसाचा सामना करण्याचे पाठबळ आपल्याला आपल्या स्वामींमुळे मिळते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे मित्रांनो, कोणतीही गोष्ट असू दे, कोणतीही संकटे असू दे, काहीही असू दे, कोणतीही अडचण असू दे, फक्त स्वामींचे नामस्मरण करा. डोळे बंद करून आपण स्वामींना आठवा, स्वामींचा चेहरा आठवा आणि मग बघा आपल्या जीवनामध्ये किती बदल घडतील. आपण कोणतीही इच्छा असू दे मनात, ती तुम्हाला स्वामी पूर्ण करतीलच. फक्त आपली श्रद्धा भक्ती महत्त्वाची पाहिजे, कष्ट केले पाहिजे, प्रामाणिक राहिलं पाहिजे, एवढेच करा. आणि मित्रांनो, एवढेच बोलण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे आणि ज्या व्यक्तींना ह्या व्हिडिओची गरज आहे, अशा गोष्टी ऐकण्याची गरज आहे, त्या व्यक्तींना तुम्ही हा व्हिडिओ नक्की पाठवा मित्रांनो. त्या व्यक्तीमध्ये अनेक बदल घडतील. जी लोक डिप्रेशनमध्ये आहेत, ज्या व्यक्तींना अनेक संकट आहेत, अनेक गोष्टी त्यांच्या बाबतीत वाईट घडलेल्या आहेत, त्यांना अशा काही गोष्टींची ऐकण्याची गरज आहे, त्या व्यक्तींना हा व्हिडिओ नक्की पाठवा मित्रांनो. आणि एवढे सांगण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.